शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे नगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेडचे आमदार। सुरुवातीची काही वर्ष त्यांनी आपली कार्यकक्षा मतदारसंघापुरती मर्यादित ठेवली होती। मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये काहीही घडलं की रोहित पवार तिथे जाऊन पोहोचतात। एका अर्थी विधिमंडळामध्ये रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेत्याची भूमिका ते निभावतात। त्यातच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी वाढत चाललेली जवळीक देखील चर्चेचा विषय झाली आहे। बघूया राज्यातल्या राजकारणाच्या अंडर करंट्सवरचा हा स्पेशल रिपोर्ट। या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांचं अभिनंदन केलं पाहिजे, आभार व्यक्त केले पाहिजे की त्यांनी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दिला। तुमची सर्वांची त्यांच्या मनापर्यंत, त्यांच्या ध्यानापर्यंत पोहोचली। दुसऱ्या दिवशी तुमच्या बाजूने त्यांनी तिथं ट्विट केली, सोशल मीडियावर तुम्हाला पाठिंबा दिला। नागपूरमध्ये एक खूप मोठं आंदोलन आदिवासी विद्यार्थ्यांचं आम्ही घेऊ आणि त्या आंदोलनासाठी आम्ही राहुल गांधीजींना निमंत्रित करू आणि ते येतील असा आम्हाला विश्वास आहे। विरोधी पक्ष नेता जर आपल्या या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये येत असेल तर मी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करणं काय चुकीचं आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी कोणाच्या सांगण्यावर काम करत नाही। आमच्या पक्षातच काँग्रेस आहे। पवार साहेबांनी सुरुवातच काँग्रेसपासून केली, त्यामुळे आम्ही काँग्रेसपासून दूर आहोत असं कुठं आहे? एक खूप मोठं आंदोलन आदिवासी विद्यार्थ्यांचं आम्ही घेऊ आणि त्या आंदोलनासाठी ते जेव्हा येतील, पुण्यात जेवढे बोर्ड लावले त्याचे 10 पट जास्त बोर्ड मी इथं लावतो, तेव्हा तुम्ही बघा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या तोंडी सध्या एकच नाव आहे। आपल्या पक्षाच्या नेत्यांची नावं ते जेवढी घेत नाहीत त्यापेक्षा जास्त राहुल गांधींचा उल्लेख करतात। पण केवळ याच कारणामुळे रोहित पवार आणि काँग्रेसची जवळीक वाढली असं अजिबात नाहीये। शनिवारी छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यात आलेले। त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसनं बॅनरबाजी केलीच, पण रोहित पवारांच्या बॅनर्सनं सुद्धा पुणेकरांचं लक्ष वेधलं। या बॅनरवर दोनही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटो होते आणि अर्थातच राहुल रोहित यांचे भले मोठे फोटो। पुण्याप्रमाणे नागपुरातही आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। या संदर्भात रोहित पवारांनी इशारा दिला तो राहुल गांधींना नागपुरात बोलावण्याचा। आदिवासी मुलामुलींचा विषय या सरकारकडनं जर सुटला नाही तर नागपूरमध्ये एक खूप मोठं आंदोलन आदिवासी विद्यार्थ्यांचं आम्ही घेऊ आणि त्या आंदोलनासाठी आम्ही राहुल गांधीजींना निमंत्रित करू आणि ते येतील असा आम्हाला विश्वास आहे। ते जेव्हा येतील, पुण्यात जेवढे बोर्ड लावले त्याचे 10 पट जास्त बोर्ड मी इथं लावतो, तेव्हा तुम्ही बघा। मंगळवारी पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी रोहित पवार पोहोचले। यावेळी व्यासपीठावरून एकदा नाही तर अनेकदा त्यांनी राहुल गांधींच्या नावाचा उल्लेख केला, आभार मानले आणि कौतुकही केलं। राहुल गांधीजींनी जे काही गोष्टी तिथं ऐकल्या, जी भावना तुमची सर्वांची त्यांच्या मनापर्यंत, त्यांच्या ध्यानापर्यंत पोहोचली। दुसऱ्या दिवशी तुमच्या बाजूने त्यांनी तिथं ट्विट केली, सोशल मीडियावर तुम्हाला पाठिंबा दिला। त्याचा सुद्धा प्रेशर या सरकारवर आता कुठं ना कुठेतरी तिथं आलेला आहे। मुख्यमंत्र्यांना पत्रही दिलं, मुख्यमंत्री साहेबांना पत्रही तिथं लिहिलं। या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांचं अभिनंदन केलं पाहिजे, आभार व्यक्त केले पाहिजे की त्यांनी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दिला। शनिवारी पुण्यातला छात्रों की गूंज कार्यक्रम चांगलाच गाजला।
त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात युवकांशी संवाद साधला. त्यानंतर आपल्या एक्स पोस्टमध्ये पुण्याच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर केला. नेत्यासाठी उत्स्फूर्त जमा झालेल्या गर्दीत सळसळता उत्साह आणि जिवंतपणा असतो तो काल दिसला. पण जमा केलेली गर्दी वेळ कधी संपते याचीच वाट पाहत असते ते आज दिसतंय, असं लिहून त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमावर टीका केली. अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत राहुल गांधींची भेट घेण्यासाठी रोहित पवारांनी दिल्ली गाठली. तर ते जेव्हा पंढरपुरात उपोषण करत होते तेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तिथे हजेरी लावली. रोहित पवारांच्या काँग्रेस नेत्यांसोबत भेटीगाठी वाढलेल्या असताना आणि त्यांच्या तोंडी राहुल गांधींचं नाव वारंवार येत असताना या बाबतीत शंका उपस्थित होणं स्वाभाविक. यावर रोहित पवारांनी काय स्पष्टीकरण दिले आपण ऐकूया. आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद घ्या नाही तर विधानसभा घ्या, तिथं विरोधी पक्ष नेताच नाही आहे. मग आता जर महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचं संविधानिक पद असतं लोकांसाठी तेच पद तिथं नसेल तर मग आपण कोणावर अवलंबून राहणार? तर देशाचे विरोधी पक्ष नेत्यांवर. मग ते कोण आहेत? तर राहुल गांधीजी आहेत. राज्यात विरोधी पक्षनेता नाही हे कारण रोहित पवार वारंवार देतात आणि ते खरं सुद्धा आहे. पण त्यामुळे राज्याच्या प्रश्नांवर थेट केंद्रातल्या विरोधी पक्षनेत्याला वारंवार साथ घातली जाण्यास आणखी एक कारण असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्ष नेता नाही, पण विरोधी पक्ष नेत्यानं कसं काम करायला पाहिजे याचं प्रात्यक्षिक रोहित पवार आपल्या कामातनं दाखवत आहे. म्हणजे रोहित पवार सरकारला प्रश्न विचारतायत, रोहित पवार रस्त्यावरचा संघर्ष करतायत आणि रोहित पवार रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या घटकांना पाठिंबा देत आहेत. अनेक पातळ्यांच्यावर रोहित पवार विरोधी पक्ष नेत्यानं ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम करतायत. अजित पवारांचं अपघाती निधन होण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला ब्रेक लागला असलं तरी तशीच चर्चा वारंवार होताना दिसतीये. त्यात शरद पवारांच्या नेत्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटीगाठी वाढल्यानं मात्र या सगळ्या काळात आपण भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका रोहित पवार सातत्याने घेत आलेत. त्यामुळं भविष्यात मतदारसंघ फेररचना विधेयकाच्या निमित्ताने शरद पवार NDA सोबत गेलेच तर काँग्रेसचा दरवाजा रोहित पवारांनी खुलं ठेवलंय असं म्हणायचं का? राहुलजी अशा लोकांना निश्चितपणे ऐकून घेतात. त्यामुळं उद्या जर रोहित पवारांनी आमच्याशी जवळीक साधली तर ते आमचे महाविकास आघाडी म्हणून जवळच आहोत आम्ही. आणि स्वागत का नाही करणार? 100% स्वागत करू आम्ही. गेल्या 3 महिन्यात रोहित पवार पायाला भिंगरी बांधून संपूर्ण राज्य पिंजून काढताना दिसतात. 3 जूनला रोहित पवारांनी LPG दरवाढ आणि महागाई विरोधात नवी मुंबईत आंदोलन केलं. 11 ते 14 जून असे 4 दिवस पंढरपुरात शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं. 29 तारखेला पुन्हा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगरात एल्गार आंदोलन पुकारलं. 24 जुलैला त्यांनी दिल्ली गाठली आणि जंतर मंतरवरच्या आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिला. 18 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात कंत्राटदारांच्या आंदोलनाला रोहित पवारांनी भेट दिली. 24 तारखेला हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटर विरोधी मोर्चात ते सहभागी झाले. 25 तारखेला पुण्यात आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचले. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी पुण्यातच आंदोलक MPSC विद्यार्थ्यांची रोहित पवारांनी भेट घेतली. शेतकरी, विद्यार्थी, कंत्राटदारांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रोहित पवार सातत्यानं आवाज उठवतात. विरोधी पक्षांमध्ये असलेली राज्यस्तरीय नेतृत्वाची स्पेस भरून काढण्याची ही खटपट असल्याचं मानलं जातंय. शिवाय अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबात निर्माण झालेली आक्रमक नेतृत्वाची स्पेस सुद्धा त्यांना खुणाव पाहते. एकीकडे राष्ट्रीय पक्षाशी जवळीक वाढवतानाच राज्यामध्ये सर्वसमावेशक नेतृत्व तयार करण्याचा रोहित पवार प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांना किती यश येतं आणि ते कुठवर राजकीय मजल मारतात हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.